शिवाय ओम नमः शिवाय तुझ्यावर प्रसन्न झालाय. धूम्रपानाची साधेता बोल वाटणे घेऊन एवढी मोठी तपश्चर्या करत आहे. बोल तुला बोलावर हवंय. हे महादेव शिवशंकर गोळेश्वरा, कश्यप ऋषीपुत्र कालपुष्टाचा अपराध प्रणव. अरे गोळेश्वरा, आपल्या ठिकाणी माझी निश्चित भक्ती असावी आणि आपण तर जाणत आहात की मी एक ऋषीपुत्र आहे आणि जर का माझ्या आपण प्रसन्न झाला असेल तर मला सावध की या त्रैलोक्यात ज्याच्या मस्तकी हात ठेवेल त्याचा तत्काळ भस्म होईल. सदैव योगी माझ्या हे नाम तुझे लाभते. सदैव योगी माझ्या हे नाम तुझे लाभते. दिली गोड मंजुळवाणी कोण गावते. दिली गोड मंजुळवाणी कोण तुझे गावते. सदैव योगी माझ्या, सदैव योगी माझ्या नाम तुझे लाभते. दिली गोड मंजुळवाणी कोण तुझे गावते. दिली गोड मंजुळवाणी कोण तुझे गावते. जगडावी देवा जगदे देवा आसरी माझी पुरवावी देवा. आसरी माझी पुरवावी देवा. आसरी माझी पुरवावी देवा. जगडावी देवा जगदे देवा आसरी माझी पुरवावी देवा. आसरी माझी पुरवावी देवा. आसरी माझी पुरवावी देवा. सुवर्ण नामे माझ्या, सुवर्ण नामे माझ्या सुख तुझे पावते. दिली गोड मंजुळवाणी कोण तुझे गावते. दिली गोड मंजुळवाणी कोण तुझे गावते. सदैव योगी माझ्या, सदैव योगी माझ्या नाम तुझे गावते. दिली गोड मंजुळवाणी कोण तुझे गावते. दिली गोड मंजुळवाणी कोण तुझे गावते. नारायण नारायण या मुली आपल्या या ठिकाणी स्वागत आहे. नारायण नारायण. अरे कालकृष्ण बापासून आज अगदी आनंदीने आनंदात दिसत आहेस. त्याच्या मागचं कारण समजू शकत नाही. नारायण नारायण. आनंदाचं कारण एकच की जेव्हा शिवशंकराला प्रसन्न करून त्याच्याकडून असा वर प्राप्त करून घेत आहे की या त्रैलोक्यात ज्याच्या मस्तकी हात ठेवेल त्याचा तत्काळ मी अजिंक्य झालो, मी अमर झालो. मला मला कुणा
कालकृष्ण भस्मासुरा त्या देवांवरती विश्वास ठेवणं बरं नाही बघ. नारायण नारायण म्हणजे तुला म्हणायचं तरी काय? नारायण नारायण. अरे कालकृष्ण भस्मासुरा हा तुला मिळाला बरं खरं की खोटा याची प्रचिती नको का पाहिला. नारायण नारायण. हे नारदा म्हणजे ह्या भस्मासुरानं नेमकं करावं तरी काय? नारायण नारायण. अरे कालकृष्ण भस्मासुरा त्या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने करावी आणि त्याचं पालपोषण विष्णुदेवाने करावं आणि त्याचा संवाद मात्र महादेवांच्या आधी. मग मला मनात शंका वाटते की महादेव तुला देखीलच कसा. नारायण नारायण. हे नारदा अगदी योग्यच बोललायस तू. मला माझ्या मरणाची प्रचिती तर घ्यावीच लागेल म्हणून म्हणतो माझा हा हात तुझ्या आतमध्ये नारायण. अरे कालकृष्ण भस्मासुरा हा तुला मिळाल्यावर खरं की खोटा याची जर प्रचिती घ्यायची असेल ना असा कैलास परतुकीचा महादेवांच्या मस्तकात ठेव म्हणजे महादेव जणून भस्म होतील आणि या साऱ्या त्रिलोक्याचा राजा अधिपती तूच होशील बघ. नारायण नारायण. हे नारदा अगदी योग्यच बोललायस तू आणि माझ्या वराने तो घोषणा चालून खात होईल आणि त्याची ती रूपवान पार्वती त्याचीच होईल. हे शिवशंकर सावधो कश्यप ऋषीपुत्र कालवृष्ण भस्मासुर तुझ्या कैलासात चालले आहे. तुझ्या कैलासवर नारायण नारायण. हा संत पिला कालकृष्ण भस्मासुर महादेवांवरती स्वारी करणार महादेवांना सावध केलं पाहिजे. नारायण नारायण नारायण. कैलासावरी डमरू वाजे कैलासावरी डमरू वाजे नागनबी घुमला ओ माता सापसदा शिव बोला. ओ माता सापसदा शिव बोला.
नारायण महादेव या ब्रह्मपुत्र नाराचा आपला असतो ना असे वाद असो या मुनीवर्य आपलं स्वागत आहे या कैलास पर्वतावर येण्याचे कारण तरी काय आपण जर नावाप्रमाणे बोला तुम्ही गेले त्या वरापासून 4 दिवस बदलून राहत आपल्यावर सरकून येते म्हणून स्थापन करण्यासाठी बरोबर हे शिवशंकरा सावधो या ऋषीपुत्रास वर दिलास तोच कश्यप ऋषीपुत्र काल उष्णव सुमासु तुझ्या उपचार होत आहे समाज कैलास आणि हा तो घोषणा त्याच घोषणाने मला वर दिला होता आणि त्याच वराची प्रचिती घेण्यासाठी तुला आहे परंतु नारदा माझ्या आधी तू कशाला नारायण अरे कालकृष्ण बसवसुरा हा तुला मिळाल्यावर करावी बेटा याचीच प्रचिती घेण्यासाठी तुला आलो बघ नारायण हे नारदा माझ्या वराची प्रचिती घेण्यासाठी आलास ना तर बघ माझ्या पहिल्या वराची प्रचिती अरे हे घोषण्या तू त्या तपस्याने मला वर दिला होतास आणि त्याच वराची प्रचिती घेण्यासाठी मी तुला आहे आणि एकटा का तुला जर नाही झाला की तुझी ही रूपवान पार्वती माझी धर्मपती म्हणून आहे उकडली ही पार्वती माझ्या स्वाधीन नाहीतर माझा हा हात तुझ्यात माझ्या मनाने उत्पन्न झाला आहे आणि मला तिथला लावा करतो हे नंदीराज केलेला शिवशंकराला स्वतः वाहन अतिशय आदेश दिला आणि शिवशंकराच्या आज्ञेवरून त्याच्या आज्ञेने तसे घेऊन आला आणि या सतीचा बैठा घेऊन शिवशंकराने पार्वतीचे विरोध केले सुरू झाला अरे कालकृष्ण बसवसुरा महादेव तुझ्यातून पळून गेले आणि त्यांची ती राहिली रूपवान पार्वती नारायण शिवशंकरा असा भेटप्रमाणे बोलू नकोस मला हवे आहे तुझे रूपवान
चिडलेल्या भस्मासुरापासून शिवशंकरानं आपली पत्नी पार्वती इथं अस्तित्व वाचवण्यासाठी सर्व देवांना बोलावून घेतलं. माझ्या पोराला विरोध झाला. काल तुमच्या भस्मासुरात. यांचं कसं थांबवावं? यावर आपणच काहीतरी मार्ग सांगावं. बघा करा असुराने आपली तपश्चर्या करावी आणि आपण त्यांना वर द्यावा. हे आता नेहमीचे झाले. तेव्हा आपण त्या कालदृष्ट भस्मासुराचा संहार करा. या मानवाया जन्म पुन्हा नाही. या मानवाया जन्म पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन. बहुमोलाचे लाभले जीवन. मानवा तू माणूस मानवा तू माणूस या मानवा या ठाई जन्म पुन्हा नाही. या मानवा या ठाई जन्म पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन. बहुमोलाचे लाभले जीवन. मानवा तू माणूस मानवा तू माणूस. या मानवाया नाही जन्म पुन्हा नाही. या मानवाया नाही जन्म पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन. बहुमोलाचे लाभले जीवन. मानवा तू माणूस मानवा तू माणूस. या मानवाया ठाई जन्म पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन. बहुमोलाचे लाभले जीवन. मानवा तू माणूस मानवा तू माणूस. आता पाही माधवीला श्रीतत्वा टंका. मानवाच्या नातीला तू नावीला करायचा. मानवाच्या नातीला तू नावीला करायचा. मानवाच्या नातीला तू नावीला करायचा. आता पाही माधवीला श्रीतत्वा टंका. मानवाच्या नातीला तू नावीला करायचा. मानवाच्या नातीला तू नावीला करायचा. मानवाच्या नातीला तू नावीला करायचा. बरे नाही रे तुझे जगत. बरे नाही रे तुझे जगत. मानवा तू माणूस
नारायण नारायण सारे देव ज्या ब्रह्मपुत्र राजाचा आपण असताना नारायण नारायण सारे देव त्याच चिंता सरस्वतीचा याच्या मागचं कारण समजून कोण आहे गोळेश्वर देवशी गोळेश्वराच्या वराने उन्मत्त झालेला तो भस्मासूर त्याला नेमके कसे थांबवावे याचाच आम्ही विचार करत आहोत तेव्हा आपण त्यातून काहीतरी मार्ग सांगा नारायण नारायण सारदेव तुम्ही मुळी चिंता करू नका यावर एक उपाय आहे तुम्ही श्री गणेशांची आराधना करा त्याच्यातून मार्ग काढतील पार्वती माते आपल्या पुत्रास बोलून घ्या नारायण नारायण तुझी व्यथा मी जाणून आहे, काळजी करू नकोस. मी देवांचा सेनापती म्हणून ब्रह्मांड नायक श्री विष्णूला आदेश केला आहे. माझ्या आदेशानं विष्णू जर कालभ्रष्ट भस्मासुराचा वध करतील. हे माते निर्धास्त राहा, काळजी करू नको. निर्धास्त राहा, काळजी करू नको.
देऊन ब्रह्मांडाने एक विष्णुदेव आपले वाहन गरुड त्यावर स्वार होऊन कालकृष्ण भस्मासुराच्या वधास निघाले. दुसऱ्या बाजूला कालकृष्ण भस्मासुर शिवशंकर पार्वतीच्या स्वतःच निघाला. रसिक हो, आपल्या माहितीसाठी समोर येणारी कलाकार एक सिने अभिनेत्री असून वास्तविक भारताची वाकी म्हणून ओळखले जाते. नाव रील स्टार सोना सुर्वे. पार्वतीपेक्षाही सुंदर. हे सुंदरी, तुझं नाव काय? माझं नाव मोहिनी. आपला परिचय काय? मोहिनी कालकृष्ण भस्मासुर म्हणतात मला. आणि याच भस्मासुराशी तुला लग्न करायचं आहे. अगे मोहिनी, तुझ्या या मोहितला हा भस्मासुर तुझ्याशिवाय राहू शकत नाही. चल आता जवळ आपण लग्न करू. मी तुमच्याशी विवाह करायला तयार आहे, परंतु माझी एक अट आहे. अगे मोहिनी, एक काय 1,000 मला मानणार आहे. कोणती अट आहे? आमच्यामध्ये लग्नाआधी पतीचं नृत्य करावं लागतं आणि असं केलं नाही तर आमचे नैबत खटखटणार आहेत. ते तुम्हाला जाऊन गजब करतील. अगे मोहिनी, परंतु मला नृत्य करता येत नाही. त्याची तुम्ही मुळीच काळजी करू नका. मी जसं हावभाव करेन तसे तुम्ही करा, म्हणजे झालं. अगे मोहिनी, तुझ्यासाठी तुझ्या हरिवार करायला हा भस्मासुर तयार आहे. काय तुझ्या दासाने आशीर्वाद. मध्यंतर रात्री भस्मासुर आणि मोहिनीच्या वधासाठी शास्त्र 2 प्रहार दोघांमध्ये संभाषण सुरू झालं आणि 7 प्रहार ब्रह्मांडाने काल विष्णूचं मोहिनीला भस्मासुर संगे नाचलं. सूर्य उगवला. प्रत्येक प्रहार 3 तासांचा होता. 21 तासाचं नृत्य होतं. प्रहर पहिला. समोर
कोणी वेळेत जाऊ जाती लागली गडबड झाली तुझं भय रे बस पासून झोपले आगती करू लागला त्या दुसरा करूला कोणी वेळेत जाऊ नाचू लागली किती भाग आता किती हास्य किती नाच लगे पाहत बस पासून मोहित झाला असे होत होत कोणी सगळं बसवून कोणी त्याच्या जोर आली बस झाला प्रत्येकाला हात धुवू लागली त्या तिचा जमला आणि कौका प्रणाली बस पासून प्रत्येकाला सुरुवात केली बसपासून मोहिनीचा गणित करून लागला आहे वेदूचा होऊन लागणारी मोहिनी आणि तिच्या सगळ्या बसपासून ढकलला होता त्या चौथा जमला आणि सातव्या प्रहरी मोहिनीने आपले हात त्या मुलाच्या खिशाने सरकवले त्या पाचवा जमला त्या सहावा जमला जमलेले हात मोहिनीने आपल्या कांद्याच्या दिशेने सरकवले त्या सहावा जमला त्या सातवा जमला मोहिनीने आपले हात हस्ताच्या दिशेने सरकवले आणि तिने अखेर आपल्या मस्तक उठवले बसवा सुराने मोहिनीकडे पाहत आपला मस्तक उठवले आधीच्या घोडा उतरला आणि काळमुठ्या बसवावर जरूर घाल झाला काळमुठ्या बसवावर जरूर घाल झाला हॅलो हॅलो हॅलो